प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत प्रियानो. KBC गॉस्पल मिनिस्ट्रीज आणखी कोल्हापूर बायबल चर्च या माध्यमातून आम्ही आपल्या समोर येण्याचा प्रयत्न करत आहोत प्रियानो. आणि मागच्या वेळेस मी आपल्याला वेस्टमिन्स्टर शॉर्टर कॅटेकिझम या लघु प्रश्नोत्तरावलीबद्दल एक पहिल्या प्रश्नाबद्दल आपल्याशी चर्चा केली, आपल्याला त्या प्रश्नाबद्दल सांगितलं. आज माझा प्रयत्न हा असणार आहे प्रियानो की वेस्टमिन्स्टर शॉर्टर कॅटेकिझम ही गोष्ट उदयास कशी आली, याचा इतिहास काय आहे, याची पार्श्वभूमी काय आहे, यावर आपल्याला थोडा वेळ मी अवगत करतो. हे मला सांगणं अत्यंत महत्त्वाचं वाटतं की ही गोष्ट आपल्या विश्वासाकरिता अत्यंत महत्त्वाची आहे. आपण जो विश्वास ठेवतो तो का ठेवतो आणि या विश्वासाच्या द्वारे आपण नेमकं काय साध्य करत आहोत, या सर्व गोष्टींबद्दलचा आपल्याला जो उलगडा आहे तो उलगडा वेस्टमिन्स्टर शॉर्टर कॅटेकिझमच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तर सुरू करूया. वेस्टमिन्स्टर शॉर्टर कॅटेकिझमची पार्श्वभूमी आपण पाहण्याचा प्रयत्न करू प्रियानो. इसवी सन 1630 ते 1640 मध्ये या दशकामध्ये इंग्लंड या राष्ट्रामध्ये अत्यंत भयानक अशा अशांततेची परिस्थिती होती. त्या ठिकाणी 1642 ते 51च्या दरम्यान त्या ठिकाणी एक गृहयुद्ध सुरू झालेलं होतं आणि चर्च ऑफ इंग्लंड त्यामध्ये बरंच धुमसलं गेलेलं आहे असं आपल्याला पाहावयास मिळेल. आणि चर्च ऑफ इंग्लंड ही एक अत्यंत गोंधळाच्या परिस्थितीमध्ये होतं. आणि 1640 मध्ये भरवण्यात आलेल्या लॉंग पार्लमेंट याचा अर्थ प्रदीर्घ संसद, या संसदेने इंग्लंडच्या चर्चमध्ये सुधारणा करण्याचा आणि त्यामध्ये बायबल आधारित उपासनेची स्थापना करण्याचा त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला. या ठिकाणी उल्लेखनीय बाब ही आहे प्रियानो की ही गोष्ट युद्ध सुरू असताना या प्रदीर्घ संसदेचे जे पुढारी आहेत त्या पुढारी लोकांच्या द्वारे युद्धाबद्दल विचार करण्याऐवजी त्या ठिकाणी मंडळीची जी उपासना आहे ती उपासना व्यवस्थित करण्याचा त्या ठिकाणी ते प्रयत्न करत आहेत. यामधून खरंच आपल्याला काहीतरी शिकण्याची आवश्यकता आहे. ते युद्धाचं अर्थातच त्या ठिकाणी युद्धाबद्दल ते नक्कीच विचार करत असतील, परंतु त्याचबरोबर त्या युद्धाचं जे मूळ आहे त्या मुळाबद्दल ते त्या ठिकाणी योग्य असा विचार करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ही आपल्याकरिता अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. नंतर 1643 ते 52 या 9 वर्षाच्या कालावधीमध्ये 43 मध्ये इंग्लंडच्या राष्ट्रीय संसदेने वेस्टमिन्स्टर असेंब्ली बोलावली आणि या असेंब्लीमध्ये नामांकित धर्मशास्त्रज्ञ, पाळक, सुवार्तिक आणि त्या ठिकाणी असणारे राजकारणी यांचा समावेश होता. आणि या असेंब्लीचा प्राथमिक ध्येय हे होतं की इंग्लंडच्या चर्चेसमध्ये सुधारणा करणे आणि उपासनेचा एक नवीन आणि अधिक बायबल केंद्रित उपासना निर्माण करणे, हे या धर्मसभेचं, असेंब्लीचं ध्येय होतं. इसवी सन 1643 ते 1652 पर्यंत ही सभा भरली. या सभेमध्ये जवळपास 151 सदस्य होते. त्यामध्ये जॉन ओवेन आणि त्याचबरोबर अँथनी टकनी सारख्या प्रसिद्ध धर्मशास्त्रज्ञांचा त्या ठिकाणी समावेश होता. नंतर 1647 ते 1648 या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये असेंब्लीने एक नवीन प्रश्नोत्तरावली तयार करण्यासाठी एक उपसमिती स्थापन केली आणि या उपसमितीमध्ये 12 सदस्य होते, ज्यामध्ये अँथनी टकनी यांचा समावेश होता, ज्यांनी कॅटेकिझमचा म्हणजे या लघु प्रश्नोत्तरावलीचा मसुदा त्या ठिकाणी तयार करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. आणि या उपसमितीने ख्रिश्चन धर्माचा संक्षिप्त आणि सुलभ सारांश तयार करण्यासाठी एक अथक परिश्रम केले प्रिया. 1648 या साली
वेस्टमिन्स्टर शॉर्टर कॅटेकिझम च्या असेंब्लीने अधिकृतपणे हा जो मसुदा आहे तो मसुदा त्या ठिकाणी त्यांनी स्वीकारला आणि त्याचं अंगीकरण केलं प्रिया. आणि मग नंतर कॅटेकिझम संपूर्ण इंग्लंड राष्ट्रामध्ये, स्कॉटलंड राष्ट्रामध्ये आणि आयर्लंडमध्ये त्याचं प्रकाशन करण्यात आलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं वितरण सुद्धा करण्यात आलं. मग 1650 ते 1700 या कालावधीमध्ये जवळपास आणि मग नंतर 18व्या शतकामध्ये वेस्टमिन्स्टर शॉर्टर कॅटेकिझमचा ख्रिश्चन शिक्षण आणि धर्मशास्त्रावर महत्त्वाचा प्रभाव पडला. स्कॉटलंड, आयर्लंड आणि अमेरिकन वसाहतींमधील प्रेस्बिटेरियन आणि सुधारित चर्चने ते मोठ्या प्रमाणात स्वीकारले. कॅटेकिझमचा प्रभाव सुधारित म्हणजेच रिफॉर्म्ड परंपरेच्या पलीकडे गेला, ज्यामुळे ख्रिश्चन शिक्षण आणि धर्मशास्त्र अधिक व्यापकपणे आकार घेऊ लागले. आणि मग 18व्या शतकापासून ते 20व्या शतकापर्यंत वेस्टमिन्स्टर शॉर्टर कॅटेकिझममध्ये अनेक सुधारणा त्या ठिकाणी झाल्या. 1751 मध्ये चर्च ऑफ स्कॉटलंडने जनरल असेंब्लीनं या धर्मसुधारणेच्या कॅटेकिझममध्ये काही किरकोळ बदल केले आणि 20व्या शतकामध्ये काही सुधारित मंडळांनी किरकोळ बदल करून वेस्टमिन्स्टर शॉर्टर कॅटेकिझमच्या सुधारित आवृत्त्या तयार केल्या. आणि मग 21व्या शतकामध्ये जे समकालीन आज वेस्टमिन्स्टर शॉर्टर कॅटेकिझम हा रिफॉर्म्ड ख्रिस्ती विश्वासाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे प्रिया. आणि जगभरातील अनेक चर्चेस आणि शैक्षणिक संस्थांमध्ये त्याचा वापर सुरू आहे. आणि या प्रश्नोत्तरावलीमध्ये ख्रिस्ती धर्माचा संक्षिप्त आणि सुलभ सारांश आणि सुवार्तेसाठी पूरक अशा प्रकारचं शिक्षण या कॅटेकिझमच्या माध्यमातून आपल्या समोर या ठिकाणी आहे प्रिया. तर शेवटी वेस्टमिन्स्टर शॉर्टर कॅटेकिझमचा 4 शतकांहून अधिक काळचा समृद्ध इतिहास आहे प्रिया. आणि वेस्टमिन्स्टर असेंब्लीनं त्याच्या निर्मितीपासून ते व्यापकपणे स्वीकार आणि प्रभावापर्यंत वेस्टमिन्स्टर शॉर्टर कॅटेकिझमनं ख्रिस्ती शिक्षण आणि धर्मशास्त्राला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आणि या सर्व कारभारामध्ये प्रेस्बिटेरियन चर्चेसचा सर्वात मोठा सहभाग होता प्रिया. आणि ही गोष्ट अत्यंत उल्लेखनीय आहे. आपल्याला हे समजून घेणं की आपला पारंपरिक विश्वास जो आहे तो काय आहे हे समजून घेणं आणि तो पारंपरिक विश्वास का आहे हे समजून घेणं आपल्याकरिता का बरं महत्त्वाचं आहे हे सांगण्याचा माझा आणि कोल्हापूर बायबल चर्च आणि KBC गॉस्पल मिनिस्ट्रीजचा हा अतिशय उत्कट असा प्रयत्न आहे प्रियानो, जेणेकरून आपल्या ऐतिहासिक विश्वासाला आपण घट्टपणे धरून ठेवू आणि या विश्वासाच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताला आपण अधिक आणि अधिक गौरव प्राप्त करून देऊ. मी आशा करतो प्रियानो की या छोट्याशा आमच्या प्रयत्नाच्या द्वारे तुम्ही आशीर्वादित झालेला असाल. आणि तर कृपा करून आपल्या या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. आणखीन बेल आयकन प्रेस करायला तुम्ही विसरू नका, जेणेकरून जेव्हा काही नवीन व्हिडिओज आम्ही अपलोड करू तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद. देवबाप तुम्हाला भरपुरीने आशीर्वादित करो. आमेन.